श्लोक 44. उदकाची लक्षणे पाहिली तर ते स्वभावतःच अत्यंत निर्मळ असते आणि त्याच्या अंगच्या धर्माप्रमाणेच ते सर्वांना केवळ मधुर आणि कोमल असेच लागते. प्राण्यांनी पवित्र व्हावे म्हणूनच तीर्थांच्या ठिकाणी उदकाला पवित्रता असते. योग्याच्या अंगामध्ये रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत. मळलेल्या अंगाने जे जे कोणी उदकात शिरतात त्यांना ते आपल्या स्वभाव धर्मानेच निर्मळ करून सोडते. परंतु मी हे सर्वांचे मळ धुवून काढले असा भाव ते धरीत नाही. त्याप्रमाणे योगीही केवळ भक्तीने भजनी लागलेल्या भाविक लोकांचे कलिकालजन्य पातकांचा नाश करूनही गुरुत्वाची आढ्यता धरीत नाही. त्याला जो कोण भेटतो त्याच्याशी त्याची वागणूक इतकी कोमल असते की त्याचा प्राण गेला तरी प्राणी मात्राविषयी त्याच्या मनात कठोरता उत्पन्न होत नाही. चकोराला ज्याप्रमाणे चंद्राची किरण किंवा पक्ष्याच्या पिलांना जसे त्यांच्या मातेचे पंख किंवा जीवांना जसे जीवन तशी त्याची सर्वांशी मृदुलता. उदक हे वरवरचा मळ धुवून काढते, पण योगी हा आतील व बाहेरीलही दोष धुवून काढून अंतर्बाह्य शुद्ध करतो. उदक हे एक केवळ वेळचे सुखी करते, पण योगी हा सर्वकाल सुख देणारा असतो. उदकाचे सुख ते कितीसे क्षणभरानंतर लगेच पुन्हा तहान लागते, परंतु योगी आत्मानंदाने असा काही तृप्त करून सोडतो की पुन्हा त्या सुखात व्यत्यय म्हणून नाही. उदकाची गोडी फक्त जिभेलाच लागते, पण योग्याची गोडी पाहू गेले तर तो साऱ्याच इंद्रियांना तृप्त करून सोडतो. योग्याची गोडी एकदा लागली की त्याच्या पुढे अमृताची रुची सुद्धा कमीच वाटू लागते. ती एका अर्ध्या घटिकेत ब्रह्मदेवाची किंवा इंद्राची पदे सुद्धा पदार्थ करून सोडते. उन्हाने तप्त झालेले लोक उदकापाशी आले असता उदक आपल्या स्पर्शानेच त्यांना गार करून सोडते. योग्याची स्थितीही तशीच आहे. तोही आपल्या स्पर्शाने सर्वांचा ताप दूर करतो. उदकाने ज्याला शांत केलेले असते त्याला पुन्हा ताप होतोच, परंतु योगी कृपा करून ज्याला स्पर्श करतो तो त्रिविध तापातूनही मुक्त होतो. योगी ज्याला जीवाभावाने निववितो त्याला जीव गेला तरी पुन्हा ताप म्हणून होत नाही. तो त्या निवालेपणानेच भिजून जाऊन स्वानुभवाने डुलत राहतो. मेघाच्या मुखातून उदकाचे अधपतन होते आणि त्याच्या खालती येण्यानेच सारे लोक शांत होऊन त्यांना अन्नदानही मिळते. त्याप्रमाणे योगाचे खालती येणे म्हणजे ह्या लोकांत जन्म घेणे असते. ते एवढ्याच करिता की श्रवण कीर्तनाने लोक तृप्त करावेत आणि आत्मज्ञानाने त्यांचा उद्धार करावा. पर्जन्याचे उदक पाहताच ज्याप्रमाणे सर्व लोक आनंदयुक्त होतात किंवा गंगाधिकाच्या दर्शनाने जसे पातकांचे क्षालन होते, त्याप्रमाणे योग्यांचे दर्शनही भाग्याशिवाय होत नाही. त्याच्या चरणाचे जो दर्शन घेतो तो भवरोगापासून मुक्त होतो. त्याचे दर्शन किंवा स्पर्शन न घडेल तर त्याचे नामस्मरण करावे, म्हणजे तेवढ्यानेही ते नाम संसाराचे मूळ छेदून टाकील. भगवंताचे कीर्तन करावयाचे सोडून देऊन भक्ताचे नामस्मरण केल्याने संसार बंधन कसे तुटेल असे मात्र कधीच म्हणू नको. खरे म्हटले तर देवाला मुळी नामच नाही. भक्तांनी त्याची प्रतिष्ठा करून नाम रूपादी सारे विलास त्याला अर्पण केले आहेत. अशी भक्तांनीच देवाची प्रतिष्ठा वाढविली आणि वैकुंठात आणून त्याला बसविले. असा भक्ताच्या उपकाराने तो वाकून गेल्यामुळे त्याच्या आज्ञेत वागतो. देव भक्ताच्या वचनाप्रमाणे धड नर नव्हे व धड सिंहही नव्हे असे स्वरूप धारण करून खांबामध्ये प्रगट झाला आणि त्याने भक्ताचा शब्द खरा केला. आता सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आहेच की तो ज्ञानानंद घन देव आपल्या दासांच्या वचनासाठी पाषाणाच्या प्रतिमेतही प्रगट होतो. भक्तांच्या भावाचे देवावर ओझे होऊन त्या उपकाराने तो वाकून जातो, म्हणून भक्तांचे वचन त्याला मोडवत नाही. भक्ताच्या पांगेमुळे देव पांगला होतो, म्हणून भक्तांचे नाव जेथे घेतले जाते तेथे देवाला अवश्य धावून जावे लागते. भक्ताच्या उपकाराचे उतराई होण्याकरिता त्याला त्वरित पावावे लागते. म्हणून भक्तांचे नाम घेतले तरी सुद्धा संसार बंधन व्यथा नाहीशी होऊन जाते. असे सांगताना अवधूताचेही प्रेम अनावर झाले. ह्यानंतरचा गुरु अग्नी आहे, त्याचीही लक्षणे सांगतो. ती कानाला आणि मनाला एक करून अगदी सावधपणाने ऐक असे अवधूत म्हणाला. श्लोक 45. अग्नी हा आपल्या स्वयंभू तेजानेच देदीप्यमान असतो. त्याला प्रत्यक्ष हातात धरवत नाही, पण तोच अग्नी प्रत्येकाच्या पोटात साठलेला असून तो आपल्या तेजाने सारे भक्षण करून टाकतो. त्याचप्रमाणे योगीही भगवत भावाने देदीप्यमान असल्यामुळे देवादिकांना सुद्धा त्याला धरण्याचे सामर्थ्य नसते. खैराचे निखारे जसे हातात धरवत नाहीत, त्याप्रमाणे योगीही धरावायला अतिशय कठीण आहे. गुणासह वर्तमान मायेचा व्यवहार सुद्धा त्याला आवरण्याला समर्थ नाही. अग्नीला ज्याप्रमाणे मुख हेच एक पात्र असते,
त्याप्रमाणे योगाचे पात्र म्हणजे एक उदर मात्र असते. काही विशिष्ट ठेवणे झाल्यास त्याचा संग्रही दुसरे पात्रच नसते. अग्नी जे जे सेवन करतो त्याला जाळून आपल्यासारखेच करून टाकतो. अशाच रीतीने योगी सारे भक्षण करतो, पण मलिनतेला शिवतही नाही. सुगंधी चंदन काष्ट असो की दुर्गंधयुक्त दुसरी लाकूड असो, कडुनिंबाचे लाकूड असो की गोड उसाचे चिपाड असो, त्यांचा आकार विकार साळा जाळून टाकून अग्नी हा त्यांना आपल्यासारखेच करून टाकतो. त्याप्रमाणे योगी हा ज्या वस्तूचा स्वीकार करतो तिच्याकडे तो प्रथम आत्मदृष्टीने पाहतो, त्यातील दोष बाहेर घालून मग त्या पदार्थाचा आत्मभावाने स्वीकार करतो. जे भोग्य व भोगावायला जातो तेथे तो आत्मप्रतीती पाहतो, त्यामुळे भोगताही तद्रूपच होऊन जातो. हाच योग्याचा भोग होय. अग्नीत जी मळकी वस्तू पडते ती अग्निमुखाने निर्मळच होऊन जाते. त्याप्रमाणे योगी जे काही अल्प स्वल्प सेवन करतो ते परम पवित्रच होऊन जाते. अग्नीच्या मुखाने यज्ञ घडतो आणि कर्माने स्वर्ग प्राप्त होतो, पण योग्याचे मुखात जे पडते त्याने आत्मपदच प्राप्त होते. राजा, अग्नीचे आणखीही एक लक्षण आहे, तेही लक्ष देऊन श्रवण कर. तेच साधकाचे साधन व सिद्धांचे लक्षण होय. श्लोक 46. होमकुंडामध्ये पुरलेला अग्नी आत तेजस्वी असून वरून भस्माने झाकलेला असतो, किंवा यज्ञशाळेमध्ये त्याला प्रज्वलित करून याज्ञिक लोक मोठा यज्ञही करतात. उपासकाच्या मनात जी जी भावना असते ते श्रेय अग्नी त्याला उत्पन्न करून देतो आणि पूर्वोत्तर सर्व पातके जाळून टाकून हवी ग्रहण करतो. तशीच योग्याची लीलाही भाविकांच्या नेत्रांना प्रगट दिसते. एखाद्यापासून तो अगदी गुप्तच होऊन असतो, पाहू गेले तर मुळीच दृष्टीस पडत नाही. अशाच्या ठिकाणी भाविक लोक भक्तीच्या बळाने जे जे काही अर्पण करतात त्याने मुमुक्षूंना मोक्ष प्राप्त होतो. ते योग्याच्या मुखी पडताच सारे संचित क्रियमाने एकदम जाळून टाकून त्याला आत्मपद देऊन सुखी करून सोडतो. हे राजा, ज्याच्या योगाने सगुण आणि निर्गुण साम्य भावाने एकरूप दिसतात, असे अग्नीचे आणखी एक लक्षण तुला सांगतो. श्लोक 47. स्वभावतः अग्नी हा निराकारच आहे. लाकडी जशी लांबट, वाकडी, वाटोळी किंवा थोर किंवा लहान आकाराची असतील त्या त्या आकाराचा तो भासतो. भगवत स्वरूपाची गती तशीच आहे. सो मायेच्या कल्पनेनेच आकृती निर्माण करून ती तो सहस्थितीने शिरलेला असल्यामुळे अनेक स्वरूपांनी भासतो. ज्याप्रमाणे गंगेचे एकच उदक असले तरी भोवरे, लाटा, लोंढे इत्यादी निरनिराळ्या स्वरूपांनी भासमान होते, त्याप्रमाणेच अखिल विश्वाच्या आकाराने सारा विश्वात्माच भासमान होतो. किंवा छाया मंडपाची चित्रे दिव्याच्या प्रकाशाचीच बनलेली असतात. राम, रावण इत्यादी नावांनी लोकांना पडद्यावर नाट्य करून दाखवितात. त्याप्रमाणे नाना प्रकारचे प्राणी नाना मते नाना आकृती दृष्टीस पडतात. त्या सर्वांमध्ये श्रीहरीच प्रवेश करून सहस्थितीने त्यांना नाचवितो. योग्याची स्थिती अशीच असते. नाना प्रकारचे आकार व व्यक्ती दृष्टीस पडल्या तरी त्या सर्वांच्या ठिकाणी समदृष्टीने तो आपणालाच पाहत असल्यामुळे त्याला भेदाची भ्रांती नसते. तिकडे तो जे जे काही पाहतो ते तो स्वतःच असतो, अशी मीमांसा अवधूताने बाहू उभारून सांगितली. जन्म आणि मृत्यू ह्या देहालाच आहे. आत्मा हा नित्य असून अविनाशी आहे. हा निश्चय मी चंद्राला गुरु करून दृढतर करून घेतला. श्लोक 48. शुक्ल पक्षाच्या आणि कृष्ण पक्षाच्या योगाने चंद्राला कला वाढतात व कमी होतात, पण मूळ चंद्राला काही वृद्धी क्षय नसतो. तशी स्थिती खरोखर योग्याची असते. जन्म, मृत्यू इत्यादी जे 6 विकार आहेत ते खरोखर देहालाच आहेत. आत्मा स्वरूपतः अविनाशी, निर्विकार, अनंत आणि अमर असाच आहे. घट हा स्वभावतःच नाशवंत असतो, पण त्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडते. त्याप्रमाणेच अशाश्वतामध्ये शाश्वत दिसते, पण त्याला नश्वराचे विकार कधीच लागत नाहीत. घटाबरोबर काही चंद्र उत्पन्न होत नाही किंवा घटाच्या नाशाबरोबर चंद्राचा नाश होत नाही. तर चंद्र हा आपल्या सहस्थितीप्रमाणे नाश व उत्पत्ती रहितच असतो. त्याप्रमाणे योगी हा आत्मस्वरूप असल्याने देहाबरोबर जन्मास येत नाही किंवा देहाच्या नाशाबरोबर त्याचा नाश होत नाही. तो अखंड स्वरूपाने परिपूर्णच असतो. काळाची गती मोठी गहन आहे, तिच्यामुळेच नाश आणि उत्पत्ती झालेली दृष्टीस पडते, पण ती काळाची सत्ता देहावर आहे. आत्मस्थितीला ती मुळीच लागू नाही. तात्पर्य, काळाचे सामर्थ्य मोठे अगाध आहे म्हणतात, पण ते देहाच्या पुढेच. आत्मस्थितीकडे पाहिले तर बिचारा काळ तेथे
नाहीच. काळाची सूक्ष्म गती सांगताना अवधूताला अकस्मात आठवण झाली आणि त्याने सिंहावलोकन करून अग्नीचा दृष्टांत पुन्हा सांगितला. श्लोक 49. त्या काळ नदीचा वेग अत्यंत प्रचंड आहे. तिचा ओघ अत्यंत सूक्ष्म गतीने वाहत असतो. त्यात प्राणी रूप तरंग उठतात व मोडतात, पण हे जगाला दिसत नाही. ज्या नदीमध्ये जरीने जर्जर झालेला लोकरूपी कचरा तरंगत असतो आणि षडविकार रूप महाभयंकर भोवरे गरगर फिरत असतात. बाल्य व तारुण्य यांचे खळाळ चालू असतात. वार्धक्याचे जळ मंद मंद वाहत असते आणि जन्ममरणांचे लोंढे उसळून कल्लोळ करीत असतात. प्रवाहाच्या धारेच्या तडाख्याने आयुष्याच्या दरडी कोसळतात. स्वर्गाधिक देवळे मोडून टाकून शिखरावर असलेल्या इंद्रांनाही तो प्रवाह वेग खाली पाडतो. हाच प्रवाहाचा लोंढा घोघावत पाताळाद्वारे खाली घुसला म्हणजे सर्पाचा फडशा उडवून त्यांची हाडे अगदी चूर करून सोडतो. अशा काळाच्या ओघामध्ये भूत तरंगाची घडामोड रात्रंदिवस चालू असते. परंतु चमत्कार हा की ती कोणाच्या लक्षात येत नाही. जेव्हा महाप्रळयाच्या वेळी प्रळय मेघांचा गडगडाट होतो तेव्हा अनिवार पूर येतो आणि त्यामध्ये ब्रह्मदेवादिक मोठमोठे वृक्ष उपटून पडून भरारा शेंड्या बुडख्या सकट वाहून जातात. ह्या पुराचा अतिरेक झाला म्हणजे वैकुंठ आणि कैलास सुद्धा बुडून जातात. तेथे काळाचा सुद्धा रिगाव होत नाही. असे एकदम एकाएकी घडते. ही काळरूप नदीची गती मोठी अनिवार्य आहे. ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिचे निश्चित स्वरूप लक्षात येत नाही. त्या सूक्ष्म गतीची खरी स्थिती आता ऐकून घे. मघाचा दिवा तोच हा असे म्हणतात, परंतु त्याची ज्योत क्षणोक्षणी एक लयात जाऊन दुसरी उत्पन्न होत असते. परंतु हा सूक्ष्म प्रकार लोकांच्या लक्षात येत नाही आणि शेवटी तो दिवा विझला असे म्हणतात. किंवा नदीचे पाणी प्रत्यक्ष वाहत असते, तेही प्रतिक्षणी नवेच येत असते, परंतु अडाणी लोक ते वाहणारे पाणी पहिलेच म्हणजे मघाचेच, कालचेच म्हणून समजतात. त्याप्रमाणे काळाची गती अगम्य आहे. सर्व लोकांना ती कळत नाही. प्रत्यक्ष देहालाच पाहिले तरी काळ हा वयाला ग्रासितच असतो. बाल्य, कौमार्य किंवा तारुण्य असताना काळही जवळच असतो, पण त्याला कोणी पाहत नाही. अशी ही काळाची गती अगम्य आहे. म्हणून मी सूर्याला गुरु केले. आता त्याच्यापासून जे मी शिकलो तेही राजा ऐकून घे. श्लोक 50. सूर्य हा हळूहळू आपल्या किरणांनी ओलाव्यासहित रसांसहित पृथ्वीवरील समुद्र वगैरेचे पाणी शोषण करून घेतो आणि तोच पावसाळ्यात त्या पाण्याची वृष्टी करून लोकांना अनेक प्रकारे तृप्त करून सोडतो. परंतु सूर्य आपल्या किरणांनी पाणी शोषण करून घेतो. ह्या शोषकपणाचे लक्षण कोणाला कळत नाही. तरी मेघाच्या द्वारे वृष्टी करून जनासह वर्तमान सारी पृथ्वी गारीगार करून सोडतो. योग्याचा प्रकारही तसाच आहे. तो थोडेसे ज्याचे घेतो त्याचे कल्याण करावे म्हणून हजार प्रकारांनी त्याचे मनोरथ पूर्ण करतो. आत्मानंदात निमग्न झालेले योगी ज्या लोकांचे काही सेवन करतात त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतात आणि अंती त्यांना ते निष्काम करून विश्रांती स्थानाला नेतात. अशा प्रकारे योगी आपल्या योग बळाने इंद्रियांच्या द्वारे विषयांचे सेवन करीत असतात. त्यांना जे कोणी काही देतात त्यांना ते योग्य प्रसंगी कृपाबळाने तृप्त करून सोडतात. त्याला विषय देताना किंवा घेताना कधी आसक्ती म्हणून नसतेच. ओलावा शोषण करून घेताना किंवा परत देताना सूर्य जसा अलिप्त असतो त्याप्रमाणे तेही अलिप्त असतात. श्लोक 51. डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते, पण मूढ लोक सूर्यच डबक्यामध्ये बुडाला असे म्हणतात. त्यातले पाणी हल्ले तर सूर्यच हल्ला असे ते समजतात आणि ते पाणी गढूळ झाले म्हणजे सूर्यच मळकट झाला असे म्हणतात. पण सूर्य त्या डबक्याला स्पर्शही न करता आकाशामध्ये निर्बांध असतो. त्याप्रमाणेच योग्याची योग्यता देह कर्मात राहूनही देहातीतच असते. लोक देहबुद्धीच्या छंदाने योगी देहात नांदत असतो असे म्हणतात. तसेच देहाच्या अनेक प्रकारच्या उपाधींनी तो बांधलेला असतो असेही ते स्वबुद्धीनुसार म्हणतात. त्याला देहाचे बाधित म्हणजे मिथ्यापण असते. शुंभ जळतो पण पीळ जळत नाही. ह्यात पीळ कायम असल्याचा जो भास होतो त्याला बाधित भान म्हणतात. हे त्या योग्याचे गुह्य ज्ञान कोणाला कळत नसते. दोराच्या सापाने दंश करून कधी कोणाला मारले आहे काय? तसे आत्मा चिदाकाशात असून मिथ्या देहामध्ये मिथ्या रूपानेच प्रतिबिंबित होऊन देह कर्माला दाखवितो, म्हणून ते कर्म त्याला बाधक होत नाही. आपले प्रतिबिंब जळामध्ये पाहतो, पण मी जळात बुडालो असे तो म्हणत नाही.
त्याप्रमाणे आपण देहापासून भिन्न आहो असे ज्याला पक्के ज्ञान झाले तो देहकर्माला भीत नाही. मृगजळाचा पूर वाहून जो तारू बांधायला धावाधाव करतो तो मूर्ख होय. त्याप्रमाणे संसार हा मुळी मिथ्याच आहे. तो मूर्खाला भयंकर वाटतो. म्हणून घरदार, बायका, मुले, वतनवाडी ह्यावर अत्यंत प्रेम असे करूच नये. ह्याकरिता राजाला अवधूत कपोत पक्षाची कथा सांगू लागले. श्लोक 52. संसार दुःखाचे मूळ केवळ एक स्त्रीची आसक्ती. स्त्री लंपटपणाचा जोर जेथे अधिक असतो त्याच्यापाशीच सारे दुःख असते. स्त्रियेपासून पुत्र होतात व त्यांच्यावर विलक्षण ममता जडते. त्यामुळे प्रापंचिक लोक दुःखास पात्र होतात. आसक्ती आणि मोहजाळ ह्या दोहोंपासूनच मनुष्य पराधीन होऊन पदोपदी विलक्षण दुःख भोगीत असतात. ह्याकरिता कोणीही कोणाच्याच ठिकाणी आसक्ती किंवा स्नेह असा ठेवूच नये. ज्यांनी अतिस्नेह केला त्यांनी दुःख हे भोगलेच पाहिजे. हे राजेश्वरा, स्नेहाचा आणि दुःखाचा परिणाम कळावा म्हणून तुला एक कपोतीची कथा सांगतो. ती स्वस्थ चित्ताने श्रवण कर. श्लोक 53. एका वनामध्ये एक कपोत पक्षी, पारवा अथवा कवडा राहत होता. तो कपोतीच्या प्रेमाला अतिशय लुब्ध झाला. त्याने श्री सुखाच्या लालसेने एक अवघडसे झाड पाहून त्याच्यावर घरटे बांधले. वनात विहार करणाऱ्या त्या कपोताने स्त्रीला भुलून वनामध्ये त्या घरट्यात आपल्या स्त्रीच्या संगतीत पुष्कळ काळ घालविला. श्लोक 54. कपोता आणि कपोती ह्या परस्परांमध्ये अत्यंत प्रेम होते. त्यांच्या मनातील ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले. हृदयामध्ये नित्य नवी आसक्ती उत्पन्न होऊ लागली. त्यांनी कामुक इच्छेने एकमेकांकडे पाहावे, नाना प्रकारचे विलास करावे, परस्परास कुरवाळून एकमेकांच्या गळ्यात गळा घालावा. जीवाने किंवा मनानेही एकमेकांपासून कधी वेगळे होऊ नये. एकजीव होऊन दोघांनी वागावे. खाणेपिणे सारे एके ठिकाणी असे चालले. श्लोक 55. खाताना जे अतिशय गोड लागे ते त्यांनी एकमेकांच्या तोंडात घालावे. कपोता मोठ्या कष्टाने दमून भागून जे मिळून आणि ते मोठ्या आवडीने स्त्रीला देई. स्त्रीला सोडून तो पाऊलही बाहेर टाकीत नसे. एकमेकांचा हात धरून ते आत बाहेर हिंडत. ती सदा एकांतात बसत. एके ठिकाणी दोघे असत. दोघे नाना प्रकारच्या क्रीडा करीत, नाना प्रकारचे विहार करीत आणि आनंदाने परोपरीचे खेळ खेळत. बायका ह्या एकांतात असल्या म्हणजे मोठ्या गोड बोलतात. नवऱ्याच्या मनामध्ये सासू सासऱ्याविषयी विकल्प भरवून देतात. दिरा भावांच्या चाली मोडून टाकतात आणि गोड गोड भाषणाने नवऱ्याला भुरळ घालतात. असो ती एकाच आसनावर बसत, एकमेकांना टेकत आणि अहोरात्र एकाच शय्येवर निद्रा करीत. ह्याप्रमाणे श्री समागमन सुखाच्या ऐश्वर्यावर जीवे भावे विश्वासून राहिल्यामुळे त्याला हिताहित काहीच आठवेनासे झाले. गृहिणीच्या गौरवातच तो नाचू लागला. वनोपवनामध्ये या दोघांचा समागम होत असे. घरटे हे केवळ नावालाच होते. विषय विलास सारे वनराजीमध्येच होत असत. श्लोक 56. प्राणापेक्षाही मौल्यवान असे पदार्थ जे जे काही ती मागेल ते तो काममोहित होऊन जीवा अधिक कष्ट करून तिला आणून देत असे. मनातील हेतू ओळखून तिने न मागताच वस्तू आणून द्यावायची. मग मागितल्यानंतर काय विचारावे? आपल्याला विकून सुद्धा तिला ते आणून द्यावायचे. धर्माची संधी आठवावयाची नाही. गरिबावर दया करावयाची तर ठाऊकच नाही. अगदी जीवाभावाने सर्वतोपरी जी काय कृपा करावयाची ती एका स्त्रीवर. साखरेवर बसलेली माशी मारली तरी उडून जात नाही. त्याप्रमाणे विषयाचा उपभोग घेताना वृद्धापकाळाची व मृत्यूची आठवण राहत नाही. सत्यवादी लोक ज्याप्रमाणे पूर्वजांनी दिलेले वचन पाळतात त्याप्रमाणे सर्वोपरी स्त्रीच्या सुखात कामी जन व्यत्यय येऊ देत नाहीत. ज्याप्रमाणे आत्मोपासकाची सर्वत्र एकात्मता होते त्याप्रमाणे जगामध्ये स्त्रीशिवाय त्याला दुसरे कोणी दिसतच नाही. श्लोक 57. आधीच स्त्री नावडती, त्यात ती गरोदर झाली मग काय विचारावे? धन लोभ्याच्या हातात ज्याप्रमाणे अकस्मात द्रव्याची पेटी सापडावी त्याप्रमाणे तिच्या गर्भाचे कौतुक तो अधिकाधिक करू लागला. दारू पिऊन माकड जसे तडतडा नाचू लागते व डुलू लागते त्याप्रमाणे तोही गर्भाचे सोहाळे करू लागला. सर्वतोपरीने तिचे डोहाळे त्याने पुरविले आणि प्रसूतिकाल येईपर्यंत तिच्याच लीलेमध्ये तो खेळत बसला. इतक्यात आपल्या घरट्यात प्रसूत होऊन तिने अंडी घातली. ती प्रसूत झाल्याची वार्ता ऐकून पतीचा हर्ष त्रैलोक्यात मावेना. श्लोक 58. हरीची माया घटित घटना करणारी आहे. ती दुर्गम असल्याने तिची लीला ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. त्या देवमायेने त्या अंड्यामध्ये अवयवांची रचना केली.
त्या अंड्यात प्रथम फक्त रस भरलेला होता. त्यातच हरीच्या मायेने नखे, पंख, चोची आणि नेत्रांची द्वारे उघडून चमत्कार करून दाखविला. अंडी आपोआप फुटून कोवळी कोवळी पिले बाहेर पडली. त्यांना पाहताच आई बापांचा जीव अगदी भाळून गेला. श्लोक 59. पिले अत्यंत कोमल व गोजीरवाणी असल्यामुळे पुत्र वात्सल्याने माता पिता मंजुळवाणीने त्या स्नेहाळूपणे त्यांचे सांत्वन करीत असत. ज्यावेळी जे करणे योग्य असेल त्याप्रमाणे ती उभयता मिळून आपल्या त्या अर्भकाचे जातीनिशी पालन पोषण करीत. त्यांचे मंजूळ शब्द ऐकून ती उभयताही आनंदाने डोलू लागत आणि वरचेवर धावत धावत जाऊन त्यांचे अगदी निंबलोन उतरीत. श्लोक 60. त्यांना आलिंगन दिल्याने आणि चुंबन घेतल्याने, त्यांचे मधुर मृदू आणि मंजूळ शब्द ऐकल्याने, त्यांच्या पंखाच्या स्पर्शाने त्या दोघांना फार आनंद होत असे. आईबाप दोघे बसली म्हणजे ती पिले त्यापुढे धावत आणि आपला लाडकेपणा वाकडे तिकडे धावून एकमेकाच्या चोचीत चोच घालून एकमेकांना दाखवित असत आणि मग आलिंगन देऊन मुकाट्याने लांब धावून जात आणि तिकडून धावत धावत लुगलुगू त्यांच्यापाशी येत. आई बापांच्या पंखाखाली असले म्हणजे पिलांना हिंददिनपणा काही नसतो. असली पिले आपल्या पोटी जन्मास आली म्हणून त्या दोघांना मोठी धन्यता वाटत असे. त्यांची ती लाडकी आणि लळा लागलेली पिले असल्यामुळे त्यांचे लाड, कौतुक व लळे ती मोठ्या आनंदाने पुरवित असत. त्यांना पाहून त्यांचे नेत्र अगदी तृप्त होत असत. परस्परावर परस्परांचे मोठे प्रेम असे. अशी ती पिले खेळू लागली व दोघे एकदम धावू लागले म्हणजे त्या दोघांनीही त्यांना प्रेमाने उचलून त्यांच्या कोवळ्या कोवळ्या मुखांचे चुंबन घ्यावे. श्लोक 61. हे राजा, अजन्माचीच ती अजा न जन्मणारी माया तिने त्यांना कशी भुरळ घातली पहा. हृदयातील परस्परांवरील प्रेम बंधनाने ती पिले पोसावायला अगदी तत्पर असत. स्त्री पुत्रांचा मोह फार कठीण आहे. त्यांचे पोषण करण्यासाठी चिंतातुर व अतिदीन होऊन अन्नाकरिता ती सदोदित भ्रमण करीत असत. श्लोक 62. अशा रीतीने ती पिले जरा थोर झाली, कुटुंब फार वाढले, भक्ष्य अधिक लागू लागले, तेव्हा प्रपंचाच्या विचाराने ती चिंतित पडली. ह्याप्रमाणे कुटुंब वत्सल अशी ती कपोत व कपोती पुत्र प्रेमात बद्ध झाल्यामुळे दोघी एकदम बाहेर पडून पुष्कळ वेळ हिंडून भक्ष्य आणू लागली. एकदम एकाच ठिकाणी भक्ष्य मिळणार थोडेच म्हणून ती रानोरान हिंडू लागली. ती पाहिजे तितके श्रम करीत परंतु पोटाला पुरेसे भक्ष्य मिळत नसे. पुष्कळसा चारा मिळवून आपल्या घरट्याकडे जाऊ आणि मग आपल्या लेकरांना नाना प्रकारचे भक्ष्य देऊन त्यांचा प्रतिपाळ करू अशा इच्छेने अन्न मिळविण्याकरिता ती उभयताही निरनिराळ्या जागी अनेक वनात व उपवनात हिंडू लागली. श्लोक 63. अशा प्रकारे एके दिवशी आईबाप दूर गेली असता ही पिले घरट्यामध्ये उडत होती. ती क्षुधीने अतिशय व्याकुळ झाली व दुर्दैवाने बाहेर पडली. त्याच अरण्यामध्ये कोणी एक फाशेपारधी पाखरे धरण्याच्या कामात मोठा तरबेज होता. दैवयोगाने ही कपोतीची पिले त्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा त्याने आपले काळ जाळे पसरून त्या पिलांना त्या जाळ्यात अडकविले आणि आता कपोत कपोती केव्हा येतात म्हणून तो वाट पाहत बसला. श्लोक 64. पिलांच्या अत्यंत मोहामुळे कपोत आणि कपोती चारा घेऊन लवकर लवकर घरट्याकडे आली. स्त्री सुखाची आसक्ती हीच वाढत्या दुःखाचे मूळ आहे. स्त्रीच्या संगतीने केवढे अनिवार्य दुःख भोगावे लागते ते कोठवर सांगावे. पुरुषाला दुःख द्यावायला स्त्री संगच कारणीभूत आहे. तोच पुत्र, नातू इत्यादी द्वाराने नाही ती दुःखे भोगाव्यास लावतो असो. श्लोक 65. कपोतीने पाहिले तो तिला दिसले की एकदम काळाच्या जाळामध्ये आपली पिले जखडली गेली आहेत. तेव्हा ती तोंडावर मारून घेऊन कपाळ पिटू लागली आणि मोठ्याने आक्रोश करून दुःखाने गडबडाट लोळू लागली. जाळ्यामध्ये आपली पिले तडफडत आहेत हे पाहून ती मोठमोठ्याने रडून हाका मारू लागली. ती पुन्हा पुन्हा धावून त्या पिलांसमोर जाई आणि दुःखाने विव्हळ होऊन तळमळू लागे. श्लोक 66. आपल्या मृत पुत्रांना पाहून तिचे अंतःकरण शतपट प्रेमाने भरून आले. भ्रताराला दुःख देण्यासाठी ती कपोती कशी इतका विलाप करीत चालली पहा. पुत्रस्नेहाने तिला अगदी वेडेच करून सोडले. त्यांचे गुण आठवून ती रडू लागली. त्यांच्यापुढे तिला आपले हिताहितही दिसेनासे झाले आणि ती आपणहून त्या जाळ्यात जाऊन पडली. माया मोहामुळे तिला कशी भूल पडली पहा. ज्यात पिलांना बांधलेले दिसत होते त्याच जाळ्यात तिने आपणासही घालून घेतले. इतके मोहाने तिला वेळेपिसे करून सोडले. श्लोक 67. ह्याप्रमाणे बायको मुलांना अंतरून बिचारा कपोत एकटा राहिला. तेव्हा तो
खाली तोंड करून रडू लागला, अत्यंत दुःखाने विलाप करू लागला. प्राणाहून अत्यंत प्रिय अशी ती आपली बालके निर्जीव झालेली त्याने पाहिली आणि अनुकूल व अनुरूप अशी स्त्रीही पण अंतरली. श्लोक 68. तो मनात म्हणू लागला की गृहस्थाश्रम हा धर्म, अर्थ आणि काम ह्या तिहींना मोठा आधार असतो. तो मोडला आणि माझी इच्छा अपुरी असताच मी अनाश्रमी बनलो. पूर्वार्जित पापाच्या भोवऱ्याने मजकडून कोणतेही सत्कार्य घडण्यापूर्वीच मला उघडे पाडले आणि माझी इच्छा पुरी न होता कामार्थाचा विध्वंस केला. गृहामध्ये काम, अर्थ व धर्म यांचा भंग झाला, पण चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तो तर उरलेला आहे ना, तोच अगोदर साध्य करून घेऊया. आश्रम मोडल्याची क्षिती कशाला असे जर म्हणाल तर मी मूढमती आहे. मला विषय वासना सोडित नाही, मग मुक्ती कशी साधेल? मी पूर्वी फारच थोडे पुण्य केलेले होते, म्हणून काळाने माझे घर घेतले. मला विधूर करून टाकल्यामुळे माझे परलोकचे साधनही बुडाले. असो, सर्वच गृहस्थाश्रमी लोकांना परलोक साधन होत असते का? पण इतरांची गोष्ट कशी असो, मला मात्र तसे करण्याला साधन होते. श्लोक 69. स्त्री पुरुषांच्या मनोवृत्ती एकमेकास अनुकूल असून त्यांची प्रवृत्ती धर्माकडे असेल तरच परलोक साधन घडेल. इतरांना त्याची प्राप्ती व्हावायची नाही. कोणाच्या बायका अतिशय तोंडाळच असतात, कोणाच्या अतिशय उन्हाळ असतात, भटक्या असतात, कोणाच्या बायका अतिशय दुष्ट कजाग असून बाहेर खालीच असतात. एखाद्या बायकोचा राग विलक्षण असतो. कोणी अतिशय खादाडच असतात. कित्येक बायका आरसापोळी ठेवून दात आणि दाढात सोलीत बसतात. कोणी अतिशय घाणेऱ्या व आळशीच असतात. कोणी मोठ्या कैदाशिनी असतात, कोणी नाजूक व विलासिनी असतात. त्या सौंदर्याच्या ताठ्यातच वागतात. पण तशांपैकी मात्र माझी बायको नव्हती. ती नेहमी मला अनुकूल असे. ती खरी धर्मपत्नी असून अगदी मला अनुरूप अशी वागत असे. मी धर्मकर्मास प्रवृत्त झालो म्हणजे तीही मला मोठ्या भक्तीने सहाय्य करीत असे. आणि मी जेव्हा कामेच्छा धरावी तेव्हा ती इच्छाही पूर्ण करण्यात ती चतुर होती. ती खरोखर माझ्याशिवाय इतर देवांना किंवा देवतांना कधीच भजत नसे. ती मला सोडून कोणत्याच तीर्थात जात नसे. माझे वचन तिने कधी उल्लंघन केले नाही. अशा प्रकारची रूपगुण कुलशील संपन्न स्त्री सदा सर्वदा मला अनुकूल व पतिव्रता आणि अत्यंत निर्मळ होती. ती महासाध्वी मला ह्या ओसाड घरात टाकून व संकटात लोटून पुत्रासहित स्वर्गाला चालली ना. श्लोक 70. स्त्री गेली, मुले गेली, आता मी तरी कशाला राहावायचे? लोक लाजेच्या आणि निंदेच्या दुःखाने माझा प्राण जाईल इतके दुःख अंगावर येऊन कोसळले. आता लोकात तोंड तरी कसे दाखवावे? संसाराचे सुख सारे लयास गेले. आता जगलो तर मला मूर्ख मात्र म्हणतील. आग लागो त्या विधुराच्या जिन्याला, ते निंद्य आणि लाजीरवाणी असते. श्राद्धाचे आमंत्रण सुद्धा कोणी सांगत नाही. सदा सर्वदा एकटे एक पळून राहायचे. अशाच रीतीने ह्या लोकात मी राहिलो तर त्या ओसाड घरात एकट्यानेच किनी किनी करीत बसावे. नीटनेटके गोडधड काही कधी तोंडात पडण्याची आशा नको. आशाने मला अधिकच दुःख होईल. श्लोक 71. असे बोलून त्याने केले काय तर मृत स्त्री पुत्रांकडे पाहिले. तो ती काळ पाशांत बांधलेली असून त्यांची हालचाल अगदीच बंद पडली आहे असे प्रत्यक्ष पाहूनही त्या मूर्खाने विचार केला नाही आणि खरोखर आपणही जाऊन त्या जाळ्यामध्ये पडला. मेल्याच्या पाठीमागे मरावयाचे हे तर सर्वांच्याच मागे लागलेले आपण पाहतोच आहोत. परंतु जन्म मृत्यू टाळून आपले हित साधावे ते मात्र कोणीच करीत नाही. पहा, स्त्री पुत्रांकरिता आपला जीवही देतात, पण भगवत पदवी प्राप्त करून घ्यावी असे मनाला कधीच पटत नाही. श्लोक 72. अशा प्रकारे तो दुर्बुद्धी कपोता जाळ्यात सापडतात पारध्याचे आयतेच काम झाले. त्याला सहकुटुंब खांद्यावर घेऊन तो आपल्या घराकडे निघाला. असा जो कोणी मोहग्रस्त गृहस्थाश्रमी असतो त्याला काळ तात्काळ हरण करून नेतो. कपोत्याची जशी बुद्धी होती तशीच घरावर आसक्ती ठेवणाऱ्याची बुद्धी असते. पिलांच्या काकोळतेने कपोती मरण पावली हे डोळ्यांसमोर प्रत्यक्ष पाहूनही त्या मूर्ख बुद्धीने पुन्हा त्यातच उडी घातली. ह्याप्रमाणे तो कपोता कुटुंबाची काळजी वाहता वाहता आपणही मरण पावला. मनात यत्किंचितही विचार केला नाही. श्लोक 73. अशा प्रकारचा कुटुंबी गृहस्थ कुटुंब पोषणामध्येच आसक्त झाल्याने विषय वासनेने सदा सर्वदा अतृप्त असतो आणि त्यामुळेच त्याचा कुटुंबासह घात होतो. गृहाची आसक्ती आणि गृहस्थाश्रम हे केवळ द्वंद्वाचे सुख आहे. त्यामुळे कपोत्यासारखा भ्रम पडतो. ह्याकरिता
तसे करून आपला जन्म वृथा दवडू नये. श्लोक 74. ह्या मृत्यूलोकावर येऊन ज्याला उत्तम देह प्राप्त झाला आणि त्यातही उत्तमपणा कोणता, तर श्रेष्ठ वर्ण जो ब्राह्मण, त्यात जन्म. मनुष्य देहाला जो येईल त्याला मुक्तीचे द्वार अगदी खुले असते. एका दिवसात, एका निमिषात, एका क्षणात तो यावत जन्मातून पार होतो. ही गोष्ट इतर वर्णांची. मग ब्राह्मण तर बोलून चालून पुण्यमूर्तीच आहेत, ते सदा सर्वदा मुक्तच आहेत, पण फुकट आसक्तीमध्ये गुंततात. विद्वत्ता असून वैराग्य असणे हे मोठे भाग्य आहे. ते ब्रह्मदेवादिकांना सुद्धा प्राप्त होत नाही. फुकाच्या आसक्तीने त्यांना अभावी केल्यामुळे शिष्णोदराच्या अधीन होऊन ते फुकट गेले. मनुष्य देहाला येऊन जो ग्रहासक्त होतो त्याला अरूढच्युत अथवा पडत मूर्ख म्हणतात. तो आपल्या हातात आलेला स्वार्थ सोडून कपोत्याप्रमाणे दुःखी होतो. विषयात तृप्ती केव्हाही होत नाही असे वेद व पुराणे सांगतात. असे असता विषयावर आसक्ती ठेवून फुकटच्या नरदेहाला मुक्तात. नरदेहाची थोरवी काही विलक्षण आहे. नुसत्या रामनामाच्या आवृत्ती केल्या तरी चारही मुक्तीदाशी होऊन राहतात. असे असता तोच देह विषयासाठी खर्ची घालतात. विषय सुखाच्या आसक्तीने कोणाचीच कधी तृप्ती झालेली नाही. ताणलेले लोक मृगजळाच्या प्राप्तीने शांत कसे होतील, याकरिता जाणत्या मनुष्यांनी नरदेहाचे आयुष्य लाभले असून विषयाच्या प्रयासाने वेळेपीर बनून उगाच का घामाघूम व्हावे. नरदेहासारखा ठेवा अनायासाने लाभला आहे, तेव्हा अभिमान अगदी सोडून दे, तरच तुला समाधान प्राप्त होईल. ह्यानंतर पुन्हा नरदेह प्राप्त होईलच अशी काही खात्री नाही. याकरिता विषयासक्ती सोडून देऊन भक्तिभावाने श्रीहरीचे भजन करावे. कलियुगातले साधन अगदी सोपे आहे. योग नको, याग नको, त्याग नको की दान नको. निर्लज्जपणाने हरिकीर्तन केले की चारही मुक्ती येऊन पाया लागतात. वीट देऊन त्याच्या मोबदल्यात जर परीस मिळाला तर त्यात वाईट का वाटावे. त्याप्रमाणे कीर्तनाच्या जोरावर प्रत्यक्ष देव भेटत असता हे लक्षात ठेवावे. एका जनार्दन म्हणतो, नश्वर देहाच्या साधनानेच जनात जनार्दन व्हावे. ही मुद्रा त्याने लावून दिली. एका जनार्दनाला शरण गेला, तोच जनार्दन एकपणाने एका झाला. ज्याप्रमाणे सोने आणि कंकण ह्या दोन्ही नावांनी ते एकच असते. एकादश स्कंधामध्ये श्रीकृष्णाने जो गुरुपदेश उद्धवला सांगितला व अवधूताने जो यदूला सांगितला, तोच गुरुपदेश जनार्दन रूप एकनाथ सांगत आहे. ह्याप्रमाणे श्रीमद भागवत महापुराणाच्या एकादश स्कंधातील श्रीकृष्ण उद्धव संवादामधील यदू अवधूत इतिहासावरील एकनाथकृत टीकेचा 7वा अध्याय संपूर्ण झाला. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 7वा समाप्त.